नवरा बायकोचं आयुष्य एकत्र पण मनात का उरतो एकटेपणा? कधी कधी असं वाटतं आपलं माणूस आपल्या शेजारी आहे, पण मनातून खूप दूर गेलंय. एकत्र जेवण, एकत्र झोपणं, एकाच छताखाली राहणं, हे सगळं असूनही हृदयात एकटेपणा का वाटतो? का नात्यात शांतता असूनही शांतता घालवणारी बेचैनी असते? आपण नातं जपतो, पण तेच नातं हळूहळू नजरेआड, मनाआड होतं. आज आपण अशा काही कारणांवर बोलणार आहोत, जे नवरा बायकोचं नातं उद्ध्वस्त करतात आणि हळूहळू दोन मनांमध्ये खोल अंतर निर्माण करतात. चला एकत्र शोध घेऊया. नात्यात असलेला हा अदृश्य दुरावा नक्की कुठून सुरू होतो? नंबर 1. दोघंही एकमेकांशी मनमोकळं बोलत नाही. नातं टिकवण्यासाठी संवाद हे सर्वात मोठं साधन असतं. नवरा बायको जर एकमेकांशी मनातलं भावनात बोलणं टाळू लागले, तर ते नातं हळूहळू कोरडं पडू लागतं. एकमेकांपासून लपवणं, सतत फक्त बाह्य गोष्टींवर चर्चा करणं, मनातली दुःख किंवा आनंद न वाटणं, यामुळे जवळीक कमी होते. संवाद नसल्याने गैरसमज वाढतात. बोलणं थांबलं की नात्यात थंडी पडते. रोज थोडा वेळ एकमेकांसाठी राखून मनमोकळं बोलणं गरजेचं आहे. नातं टिकवण्यासाठी संवादाचं दार उघडं ठेवा. प्रेम वाढवायचं असेल तर शब्दांचा आधार द्या. नंबर 2. रोजच्या धावपळीत नात्याला वेळ दिला जात नाही. काम, जबाबदाऱ्या, मोबाईल, मुलं यामध्ये अडकून अनेक जोडपी एकमेकांसाठी वेळ देणं विसरतात. एकत्र राहूनही जर तुम्ही एकमेकांशी वेळ न घालवत असाल, तर हळूहळू भावनिक अंतर वाढतं. वेळ ही नात्याची खाद्यपदार्थासारखी गरज आहे. दिवसातून फक्त 15 मिनिटं जरी एकमेकांसोबत दिली तरी नातं ताजं राहतं. काम महत्त्वाची असली तरी नात्याला वेळ देणं ही एक गरज आहे. टीव्ही पाहताना, जेवताना, फिरायला जाताना छोट्या क्षणात प्रेम उभं राहतं. वेळ दिला नाही तर प्रेम गमावण्याची भीती असते. नंबर 3. भावना ऐकून घेण्याऐवजी एकमेकांवर टीका केली जाते. नात्यातील एक मोठी चूक म्हणजे ऐकण्याऐवजी बोलणं आणि समजून घेण्याऐवजी टीका करणं. जेव्हा नवरा किंवा बायको आपली भावना सांगतो, तेव्हा दुसऱ्यानं त्यावर सहानुभूतीने ऐकायला हवं. पण अनेक वेळा तेवढं न करता उलट दोष काढले जातात. यामुळे पुढच्या वेळेस तो व्यक्ती मनातल्या गोष्टी बोलणं थांबवतो. हे अंतर निर्माण करतं. सहजीवन म्हणजे फक्त बोलणं नाही, तर ऐकून घेणं सुद्धा. जोडीदाराचं बोलणं टीकेऐवजी समजून घ्या. हे केल्याने तुमच्या नात्याला विश्वास दुणावेल. नंबर 4. सहजीवनात उत्साह आणि प्रेमाचे छोटे क्षण हरवले जातात. लग्नानंतर सुरुवातीचे दिवस खूप गोडसर असतात, पण नंतर नातं सवयीचं होतं. जेव्हा आपल्याला वाटतं की आता काही नवीन नाही, तेव्हा उत्साह कमी होतो. छोटे सरप्राईज, एकमेकांची प्रशंसा, साधी हसणारी गंमत, हे सगळं विसरलं जातं. यामुळे नात्यात जिवंतपणा हरवतो. नातं टिकवायचं असेल तर रोज नव्याने प्रेम व्यक्त करावं लागतं. जुनी आठवणी काढा. एकत्र गाणं ऐका. एकमेकांना एक कप चहा करून द्या. इतकं पुरेसं आहे. छोट्या छोट्या गोष्टीत मोठं प्रेम असतं. नंबर 5. भांडणानंतर संवाद बंद केला जातो. प्रत्येक नात्यात वाद होतात, हे स्वाभाविक आहे. पण वादानंतर संवाद बंद करणं, तोंड फुगवून बसणं, दिवसेंदिवस न बोलणं, हे नातं कमजोर करतं. तोच का आधी बोलेल, तीच आधी माफी मागेल, या हट्टामुळे जवळीक संपते. माणूस बोलणं बंद करतो, तेव्हा मन दुरावतं. वाद झाल्यावर शांतपणे एकमेकांचं म्हणणं ऐकून नातं सांभाळणं गरजेचं आहे. भांडण होणं चुकीचं नाही, पण नातं तुटणं मात्र चुकीचं आहे. भांडणानंतरही संवाद ठेवा, कारण यातूनच समजूत येते. नंबर 6. मोबाईल आणि स्क्रीन टाईममुळे व्यक्तिगत जवळीक कमी होते. आजकाल सर्वात मोठा तिसरा व्यक्ती म्हणजे मोबाईल. एकमेकांसोबत बसले तरी दोघंही मोबाईलमध्येच गुंग असतात. संवाद कमी, स्पर्श कमी, हास्य कमी, सर्व काही स्क्रीन पलीकडे गेलं आहे. नवरा बायको एकमेकांच्या नजरेत डोकावण्याऐवजी फोनमध्ये हरवतात. या सवयीमुळे भावनिक व शारीरिक अंतर वाढतं. दररोज ठरवून काही वेळ मोबाईल बाजूला ठेवा. तो वेळ फक्त एकमेकांसाठी ठेवा. एकत्र जेवा, एकत्र फिरा, ही छोटी छोटी कृती जवळीक वाढवते. मोबाईल नाही तर माणूस महत्त्वाचा आहे, हे लक्षात ठेवा. नंबर 7. एकमेकांच्या गरजा समजून घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. नात्यात फक्त आपल्याच गरजा मांडणं हा स्वार्थ असतो. नातं मजबूत करण्यासाठी दोघांनी एकमेकांच्या गरजा ओळखायला हव्यात. जोडीदार काय म्हणतोय, काय वाटतंय, त्याला काय हवं आहे, हे जाणणं फार महत्त्वाचं आहे.
जर नवरा किंवा बायको सतत दुर्लक्षित वाटत असेल तर तो मनाने दूर जातो. एकमेकांना समजून घेण्यासाठी थोडा वेळ, सहानुभूती आणि ऐकण्याची तयारी लागते. हा संवाद नातं घट्ट करतो. समजूतदारपणा आणि समर्पण हे प्रेमाचं मूलभूत तत्व आहे. समजून घ्या, गृहीत धरू नका. नंबर 8. सतत दोष देण्याची सवय नात्यात अंतर निर्माण करते. काही जोडपी सतत एकमेकांवर दोष टाकतात. तू असंच का केलंस? तुझ्यामुळेच झालं. अशा वाक्यांनी नातं खच्ची होतं. दोष देणं म्हणजे दुसऱ्याला खाली दाखवणं. यातून प्रेम दूर जातं. अशा वागणुकीमुळे समोरची व्यक्ती अपराधी वाटू लागते आणि त्याचं मन तुटतं. नातं हे सहकार्याचं असतं, चौकशीचं नाही. चुकीचं झालं तरी दोष न देता एकत्र समाधान शोधा. एकमेकांच्या चुका समजून घ्या, माफ करा आणि पुढे चला. दोष देण्यापेक्षा आधार द्या. तेच नातं टिकवण्याचं खरं कारण ठरतं. नंबर 9. नवरा बायको नात्यात एकत्र साजरे करण्याचे क्षण हरवले की मनामनात अंतर का निर्माण होतं? संध्याकाळी एकत्र चहा घेणं, एकत्र जेवण, आठवड्यातून एकदा फिरायला जाणं किंवा सण एकत्र साजरे करणं, हे लहान वाटणारे पण फार महत्त्वाचे क्षण असतात. हे क्षण नात्यात गोडवा टिकवून ठेवतात. पण जेव्हा हे सगळं मागे पडतं तेव्हा नातं केवळ जबाबदारी बनतं. दिवस जातात पण ते एकत्र घालवलेले गेलेले असं वाटत नाही. अशा वेळी एकमेकांची सोबत असूनही मनात एकटेपणा वाटतो. हेच अंतर हळूहळू संवादाने प्रेम कमी करतं. नंबर 10. कुटुंबातील हस्तक्षेपामुळे नवरा बायकोमध्ये अविश्वास कसा वाढतो? जेव्हा सासर किंवा माहेरमधील लोक सतत नवरा बायकोच्या नात्यात हस्तक्षेप करतात तेव्हा नात्याचं गुप्तपण हरवतं. एकमेकांविषयी खोट्या गोष्टी सांगितल्या जातात किंवा चुकीच्या सल्ल्यामुळे गैरसमज वाढतात. या हस्तक्षेपामुळे जोडीदारामध्ये एकमेकांवर अविश्वास निर्माण होतो. तो तिकडचं ऐकतो, ती माहेरचं मानते, अशा भावना मनात दाटतात आणि एकमेकांशी मोकळेपणानं बोलणं थांबतं. यातून नात्यातील जवळीक कमी होते. नंबर 11. सतत एकमेकांचं कौतुक न केल्यास नातं कोरडं का पडतं? प्रशंसा आणि कौतुक ही नात्याची खूप मोठी गरज असते. तू छान दिसतेस, तुझं काम खूप चांगलं आहे, अशी लहानशी वाक्य नात्याला उबदार बनवतात. पण जर जोडीदाराला सतत दुर्लक्षित केलं गेलं, चांगल्या गोष्टींचं कौतुक केलं नाही, तर त्याला किंवा तिला वाटू लागतं की माझं काहीच महत्त्व नाही. हे भावना हळूहळू नाराजी आणि ताण वाढवतात. त्यामुळे नातं हळूहळू कोरडं, कंटाळवाणं होतं. नंबर 12. जोडीदाराकडून भावनिक पाठिंबा न मिळाल्यास नातं कमजोर का होतं? जीवनात अनेक संकटे येतात. आजार, अपयश, थकवा, चिंता. अशा वेळी फक्त एवढंच हवं असतं, मी तुझ्या सोबत आहे. पण जर जोडीदार अशा क्षणी पाठिंबा देत नसेल तर व्यक्तीला वाटतं की मी एकटा किंवा एकटीच लढतोय. ही भावनिक एकटेपणाची भावना मनाला खोलवर दुखावते. यामुळे माणूस हळूहळू मनानं दूर जातो. जवळ असूनही त्याला आपुलकी वाटत नाही आणि नातं कमकुवत होतं. नातं तुटत नाही एकदम, ते हळूहळू दूर जातं. थोड्या गैरसमजांनी, थोड्या दुर्लक्षित भावनांनी आणि थोड्याशा शांततेने. पण तेच नातं पुन्हा जिवंत होऊ शकतं जर आपण थोडा वेळ दिला, थोडं ऐकलं आणि मनातून प्रेम व्यक्त केलं. नवरा बायकोचं नातं हे 2 जीवांचं नातं असतं. त्यात शब्द असावेत, समजूत असावी आणि सगळ्यात महत्त्वाचं एकमेकांसाठी असलेली आपुलकी कायम राहावी. कारण घर एकत्र राहण्याने नाही बनत, तर एकमेकांच्या मनात घर करण्यानं बनतं. आणि हे घर आपण दोघांनी मिळून पुन्हा उभं करू शकतो, प्रेमाने, समजुतीने आणि एकत्रतेने. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच मोटिवेशन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.